हे सगळ्यांना स्क्रीन दिसते का माझी? दिसतली मॅम. बघ हरिओम, बघ नाही तर लॉग आउट करून लॉग इन कर परत. ओके मॅम, मी लिहून परत जॉईन करतो. हा, सोडून परत जॉईन कर. बाकीच्या संस्कृती तरंग तुम्हाला दिसते ना स्क्रीन माझी? हो टीचर दिसते. यस मॅम, दिसते. व्हेरी गुड. सो आता हे प्रॅक्टिस सेट 3.4 याच्यात जसं पहिलं क्वेश्चन आहे, आता याच्यात हे एक तर टर्म फाइंड आउट करायची असतील किंवा सम फाइंड आउट करायचे असतील असे क्वेश्चन्स राहतील. तर जसं फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑन 1 जान 2016 म्हणजे 2016च्या वर्षी 1 जानेवारीला सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10, then ₹11 on second day, ₹12 on third day, and so on. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be the total saving? म्हणजे सानिका ही डिसाइड करते की आपण रोज सेव्हिंग करू काही. तर सपोज आज 1 तारीख आहे जानेवारीची, तर आज मी ₹1 वाचवणार, सॉरी ₹10 वाचवणार. ठीक आहे. मग नंतर नेक्स्ट डेला काय करणार, मी ₹11 वाचवणार. मग नेक्स्ट डे काय करणार, ₹12. तर तसं बघितलं तर ती किती वाढवते, ₹1 एक्स्ट्रा वाढवत जाते. ठीक आहे. आधी ₹10, मग ₹11, मग ₹12 अँड सो ऑन. तर वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत तिचे किती सेव्हिंग होते हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हे पहिल्या क्वेश्चन मध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला तसं बघितलं तर एपी दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. तर विल राईट व्हॉट इज गिव्हन नाव. So practice set 3.4 क्वेश्चन नंबर 1. तर आपला एपी जो फॉर्म झालेला आहे, एपी इज नथिंग बट पहिले ₹10, मग 11, मग 12 अँड सो ऑन. तो सीइंग दिस एपी मला ए कळलं की ए 10 आहे, येस और नो. मग डी Yes, ma'am. कळला, डी किती आहे, 11 minus 10, दॅट इज नथिंग बट 1. सो डी इज इक्वल्स टू 1. हे कळलं आपल्याला. नेक्स्ट अजून काय आहे, आपल्याला एन पण माहिती आहे. आता एन ह्या 2016व्या वर्षी किती एन राहणार आपला, एन विल बी 366. 366. तर आपल्याला एन माहितीये, डी माहितीये, ए माहितीये. तर आपल्याला ऍक्च्युली फाइंड काय करायचंय की वर्षाच्या शेवटपर्यंत त्याने किती सेव्हिंग केली. सो दॅट इज नथिंग बट आय नीड टू फाइंड सम ऑफ 366. सो S366 हे मला फाइंड आउट करायचं आहे. तर पहिले मी माझा फॉर्म्युला लिहिणार, SN इज इक्वल्स टू N/2 ब्रॅकेट काय, N minus 1 D. So by putting the values, what do I get? S366 is equals to N ची value 366 divided by 2 ब्रॅकेट मध्ये 2 into 10 plus N काय आहे, 366 minus 1, D माझा 1 आहे. So I will solve it. So if I have to do the cancellation further, हे 2 1चा आणि हे येणार 2 1चा 1, 16, 8 आणि 3. करेक्ट, बरोबर झालंय कॅन्सलेशन माझं. सो दिस इज 183 ब्रॅकेट मध्ये 20 प्लस. आता हे 366 minus 1 is 365 into 1 is 365. So 365. So 183 into 365 plus 20 will give me 385. So what is the answer? Multiply करून सांगा मला. सगळ्यांनी मल्टिप्लाय करून सांगा. सांग किती आलं. 70,455. Total savings of Sanika is 70,455 from 1st January to 31st December. करेक्ट. मॅम आम्हाला मी करता बरं गेली ना. काय 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 ते मल्टिप्लाय करतात आम्हाला. हो कर कर, बरोबर आहे. हिने दिलेला आन्सर पण बरोबर आहे. ज्यांचं नाही आहे ते हे लिहून घ्या. तर फायनल आन्सर लिहिणार, टोटल सेव्हिंग ऑफ सानिका. बरोबर. हम्म
till 31st of December 2016 is rupees 70455. कॉपी डाऊन करा सगळ्यांनी, कंप्लीट करा. बाकीच्यांना समजलं का? कृतिका, प्रतिष्ठा, समजलं का बेटा तुला? हरिओम, यस मॅम, समजलं. गुड. हो टीचर. राजवीर चौहान कोण आलेलं आहे आज नवीन आहे? अक्षरा, समजलं? कॉपी डाऊन करा. गिवन लिहायचं सगळं आणि फॉर्म्युला नेहमी लिहायचा, न चुकता फॉर्म्युला लिहायचा, न चुकता फॉर्म्युला लिहायचा. झालं मॅम. व्हेरी गुड. बाकीच्यांचं पण झालं का? हो टीचर, झालं. टीचर. प्रतिष्ठा झालं का? अक्षरा, राजवीर? टीचर झालं. Okay, so we can move to the next question. The next question काय सांगतंय आपल्याला? A man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest of 1360. म्हणजे एक माणूस बॉरो करतो म्हणजे काय? घेतो, उसने घेतो 8,000 रुपये आणि तो तयार असतो की तुम्ही मला 8,000 रुपये द्या, मग मी तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट देणार, तो पण किती? 1,360 रुपये देणार. इन किती? 12 इन्स्टॉलमेंट मध्ये देणार, म्हणजे 12 वेळा देणार तो. ठीक आहे. each installment being less than the preceding one by 40. म्हणजे काय? जसं आज किती दिले, तर नेक्स्ट इन्स्टॉलमेंट ना 40 पेक्षा कमी राहणार, 40 ने कमी राहणार, म्हणजे 40 कमी राहणार. असं करत 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 40 कमी कमी होत जाणार. जसं 100 जर आज दिले मी, तर नेक्स्ट इन्स्टॉलमेंट माझे 60 राहणार, त्याच्या नेक्स्ट इन्स्टॉलमेंट 20 राहणार. तर बघितलं तर 40 हा आपला डी होतो. ठीक आहे. सो फाइंड द अमाउंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. तर तुम्हाला पहिला इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट हा फाइंड आउट करायचा आहे. सो विल राईट व्हॉट इज गिवन नाव. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. आता आपल्याला प्रिन्सिपल अमाउंट, हे जे आपण घेतो पहिला, दॅट इज प्रिन्सिपल अमाउंट. अरे principal amount is rupees 8,000. करेक्ट? बरोबर आहे. 8,000 रुपीज त्याने बॉरो केले. आवाज येत नाही. देतोय. ठीक आहे. तर म्हणून जे 12 इन्स्टॉलमेंट देतोय, तो असं नाही की नुसतंच इंटरेस्ट देतोय, त्याच्यासोबत तो प्रिन्सिपल अमाउंट पण देतो आहे. तर हे किती होणार? 8,000 प्लस 136. ओ, तुमचा आवाज आहे ना खूपच फास्ट येतोय. हो का? बाकीच्यांना कसा येतोय? आता बरोबर आला. आता बरोबर आला ना? तर आता आपल्याला जसं त्याने 8,000 रुपये घेतले आणि त्याच्यावरती एक्स्ट्रा म्हणजे 1,360 रुपीज दिले इंटरेस्टने, तर त्याला ते दोघी मिळूनच द्यावे लागतील ना 12 इन्स्टॉलमेंट मध्ये. असं थोडी आहे की मी 12 इन्स्टॉलमेंट फक्त इंटरेस्ट देणार आणि प्रिन्सिपल देणार आरामात कधीतरी, तसं नाही, त्याला ते सगळंच द्यावं लागेल. तर म्हणून 8,000 प्लस 1,360 करायचंय. तर किती होणार ह्याचं ऍडिशन? 9360. 9360 रुपीज होणार. हे टोटल अमाऊंट त्याला वापस द्यायचे. सो दिस इज नथिंग बट युअर SN. 9360 झाला. हा SN काय टोटल सम हाच देतोय ना, हे अमाऊंट देतोय ना तो. नेक्स्ट N किती दिलाय? N किती दिलाय? 12 महिने दिलेले आहे. तो N विल बी 12. येस ऑर नो?
नेक्स्ट डी. Yes, ma'am. आता डी 40 दिले तर -40. हा असं 40 राहणार का कसं राहणार, काय राहणार? -40. का? का -40? Each installment being less than the predict 1/40 rupees 40. मग ते 40 रुपीज लेस होत आहे म्हणून -40. प्रिसिडिंग करेक्ट. म्हणजे आधीपेक्षा जो नेक्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ते 40 ने कमी होतोय म्हणून मायनस मायनस आहे. आपण बघितलं जसं आता ह्याच्या आधीचा एक्झाम्पल जर बघितला आपण हा वाला, याच्यात काय होतं, वाढतंय ना 10 च्या नंतर 11 मग 12 हे वाढतंय म्हणून आपण डी हा पॉझिटिव्ह घेतलेला आहे. पण ह्या केसमध्ये डी माझा कमी होणार आहे म्हणून डी हा -40 राहणार. ठीक आहे. सो अँड व्हॉट डू आय नीड टू फाइंड, मला याच्यात काय फाइंड आउट करायचंय, ए फाइंड आउट करायचंय, फर्स्ट टर्म फाइंड आउट करायची आहे आणि टी 12 फाइंड आउट करायचंय. तो लास्ट टर्म फाइंड आउट करायचंय. लास्ट इन्स्टॉलमेंट आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट हे मला फाइंड आउट करायचं आहे. करेक्ट? कळलं हे? तर आता मी फॉर्म्युला वापरणार SN इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेटमध्ये 2 टीचर तुमचा आवाज येत नाहीये. स्क्रीन पण दिसत नाही. टी. आता याच्यात आपण सगळे व्हॅल्यूज टाकूया. मग हे येणार 9 3 आणि इंटू -40 आहे. हे बरोबर लिहिलंय का मी? हे बरोबर लिहिलंय का मी? येस. बरोबर लिहिलंय का मी? हो टीचर. करेक्ट. सो नाव आता मी काय करणार, हे 6 इकडे मल्टिप्लाय होते मी इकडच्या साईडला नेणार तर ते होणार 9360 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 2a. आता 11 minus 140 will give me how much? 11 into -40 will give me -440. करेक्ट -440 हे होणार. मग आता आपण हे डिवाइड करूया. हे 9360. सो सपोज हे 3 ने केलं मी 2 च्या टेबलने केलं तर हे येणार 4811618 and 0. करेक्ट. आता परत हे 3 ने होतंय का? हो होतंय. 3 1 चा हे 1 चा 16 आले 5 15 1 18 6. So this will give me 1560 is equals to 2a minus 440. बरोबर केलंय का मी हे? हो टीचर. तर 2a काय येणार? 2a will be 1560 minus नाही सॉरी plus 440. I will do the addition. So हे किती होणार? हे addition किती होणार? 0 0 1 50 2000. So a will be divided by 2000 divided by 2, that is nothing but 1000. So माझं a किती आहे? 1000 रुपये. येस. येस मॅम. तर आता ए भेटलाय तुम्हाला तर तुम्ही T12 फाइंड आउट करू शकता. T12 ची फॉर्म्युला वापरून. T12 is equals to a plus n minus 1d चा फॉर्म्युला वापरू फाइंड करू शकतो. येस और नो? येस येस मॅम. फाइंड करा मग आणि सांगा मला. टीचर काय फाइंड करायचंय? T12 लास्ट टर्म पण फाइंड आउट करायचंय ना आपल्याला.
टीचर झालं माझं. गुड. किती आलं उत्तर? टी10चं, T12चं 560. करेक्ट. 560 हे आन्सर आहेत आपले. हे 2 आन्सर्स आले. सगळ्यांना समजलं का हे क्वेश्चन? हो टीचर. हरिओम समजलं? बाकीच्यांना समजलं? नाही समजलंय तर विचारा. हो, ते 2000 कसे आले? 2000 मध्ये 1560 प्लस 440 केलं मी. मॅम पण किती 1560 आहे. हा, प्लस 440 2000. हे वालं ह्याचं ऍडिशन 2000 आले ना. हो मॅम. कळलं का? हो. हो टीचर. किरण, अक्षरा, कृतिका समजलं का? येस मॅम कळलं. गुड. नोट डाऊन करून घ्या. हिच्यात 2 फॉर्म्युलाज आहे. ते दोघी फॉर्म्युलाज व्यवस्थित क्लिअरली दिसायला पाहिजे. फायनल आन्सरचं स्टेटमेंट नंतर लिहायचं की पहिली इन्स्टॉलमेंट 1000 रुपये आहे आणि शेवटची इन्स्टॉलमेंट 560 रुपीज आहे. झालं टीचर. झालं? व्हेरी गुड. बाकीच्यांचं झालं का? येस टीचर झालं. किरण, अक्षरा, हरिओम झालं का? येस मॅम झालं. प्रतिष्ठा झालं का? टीचर एक मिनिट. अक्षरा झालं का? अक्षर डिस्कनेक्ट झाली आय गेस. झालं टीचर. गुड. प्रतिष्ठा झालं का? येस टीचर झालं. चलो, we'll move to the next question now. Next question काय? Sachin invested in a national saving certificate scheme. In the first year, he invested rupees 5. सॉल्व करू. आपलं सॉल्व करायचंय. ठीक आहे. First year he invested rupees 5000, second year 7000, third year 9000 and so on. Find the total amount that he invested in 12 years. म्हणजे तुम्ही बघितलं तुमचा AP फॉर्म होऊन गेलेला आहे की 5000, 7000, 9000 आणि तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट किती वर्षाची केली आहे? 12 वर्षाची. तर तुमचं एन पण दिलेला आहे. तर ह्या बेसिसवरती तुम्हाला टोटल SN फाइंड आउट करायचं आहे. मी फक्त गिव्हन लिहिते, तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि मी नंतर ज्याला विचारेल त्याने उत्तर द्यायचं आहे. AP विल बी इक्वल्स टू 5000, 7000, 9000 and so on. N दिलेली आहे 12. गिव्हन डेटावरून A इज इक्वल्स टू 5000 आहे. D किती आहे तुमचं? 2000. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? S12 फाइंड आउट करायचं आहे. सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा. कोणी उत्तर एकदम देणार नाही. मी विचारेल रॅन्डमली, त्या स्टुडंटनेच उत्तर द्यायचं आहे. आधी तुम्ही सॉल्व्ह करा.
टीचर झालं सॉल्व. ओके, बाकीच्यांना पण करू दे बेटा. टीचर झालं झालं का बाकीच्यांचं? येस मॅम झालं माझं. झालं. कृतिका सांगू शकते का तू हे आन्सर? किती आलं उत्तर तुझं याचं? माझं आन्सर 19,000 म्हणजे 192000. करेक्ट. दॅट इज 1,92,000. बरोबर आहे. सांग बरं त्याच्या पुढे कसं सॉल्व्ह करायचं गिव्हन डेटावरती? त्याच्या पुढं नाही केलंय टीचर मी. नाही, आता आपल्याला टीचर मी सॉल्व्ह सांग. करायचंय. आता हा हा. सॉल्व्ह करायचा क्वेश्चन. तुम्हाला स्टेप सांग. मी आता एवढं लिहिलेलं आहे, गिव्हन दिलेलं आहे. आता ह्याच्या पुढे काय लिहू सांग? फॉर्म्युला लिहायचा SN चा. हम्म. SN is equal to N upon 2 bracket 2A plus bracket N minus 1 bracket complete D bracket complete. हम्म. मग S12 is equal to 12 upon 2 bracket 2 multiply by 5,000 plus bracket 12 minus 1 bracket D bracket. हम्म. मग 6 bracket 1,0,0,0,0 plus 11 multiply by 2,000 bracket. करेक्ट. व्हेरी गुड. खाली 1,0,0,0,0 आणि 22,000 bracket व्हेरी गुड. आणि 6 multiply by 3 32,000 आणि त्याला मल्टिप्लाय करून 92 म्हणजे 192000 असं आन्सर आलंय. करेक्ट आहे मी लिहिलेलं? येस मॅम. दिस इज माय फायनल आन्सर. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांना समजलं? प्रतिष्ठा, हरिओम हो समजलं? संस्कृती समजलं? संस्कृती तुझं आन्सर पण सेम आहे? हो. गुड. हरिओम समजलं? हो टीचर. प्रतिष्ठा? येस टीचर. सेम आन्सर. ओके. ओके. झालं का लिहून सगळ्यांचं? नेक्स्ट क्वेश्चन वरती जायचं का आपण का थांबू? येस मॅम. नेक्स्ट क्वेश्चन वरती जायचं. बाकीच्यांनी हरिओम, प्रतिष्ठा नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ का? येस टीचर. लिहून झालं. ओके, ग्रेट. हो मॅम. सो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा. There is an auditorium of 24 rows of seat. म्हणजे एक ऑडिटोरियम आहे, 24 rows आहे. There is 20 seats in first row, 22 seats in second row, 24 seats in third row and so on. ठीक है? Find the number of seats in 15th row and also find how many seats are there in the auditorium. म्हणजे त्यांनी एव्हरी रो ची कॅपॅसिटी सांगितली की पहिल्या रो मध्ये 20, मग 22, मग 24 अँड सो ऑन. तर ते म्हणताय जे 15th रो आहे तिच्यात किती आहे हा पहिला क्वेश्चन आहे. आणि नेक्स्ट आहे की पूर्ण ऑडिटोरियम मध्ये टोटल किती सीट्स आहे ते सांगायचंय. आपल्याकडे 27 आहे, तो काय आहे? N. करेक्ट.
क्वेश्चन नंबर 4 मध्ये आता एपी माझा फॉर्म होतो आहे दॅट इज 20, 22, 24 अँड सो ऑन. तिच्यात एन मला दिलेला आहे 27. 27 हे माझं एन आहे. नंबर ऑफ रोज टोटल किती आहे? 27 आहे. आणि त्यांनी अजून काय फाइंड आउट करायचं? T15 म्हणजे 15व्या रो मध्ये किती सीट्स आहे हे फाइंड आउट करायचं आहे. आणि टोटल दॅट इज S27 पूर्ण किती आहे टोटल सीट्स ते पण फाइंड आउट करायची आहे. गिवन एपी वरून मला ए पण कळतंय की 20 आहे आणि डी पण कळतं की हे 2 आहे. तर दिस इज द गिवन डेटा. सो नाव कॅन यू फाइंड दीज टू थिंग्स? ये सगळे फाइंड आउट करू शकता? हो टीचर. येस टीचर करू शकतो. सॉल्व करा मग. हरिओम, यू आर गोइंग टू गिव्ह द आन्सर फॉर दिस. हरिओम, ह्याचा आन्सर तू देशील तर सॉल्व कर आधी. मॅम तुम्ही मी सांगतो डायरेक्ट. नाही नाही, डायरेक्ट नाही, आधी सॉल्व कर तू. तुझ्या नोटबुक वरती सॉल्व कर मग सांग. मॅम ES इंटरेस्ट फॉर्म्युला. आपल्याला याच्यात TN पण फाइंड आउट करायचं आणि SN पण फाइंड आउट करायचं. मग मी लिहिलेलं आहे काय फाइंड आउट करायचं आहे. टीचर झालं सॉल्व. बाकीच्या सगळ्यांचं पण होऊन जाऊ दे. येस टीचर झालं सॉल्व. हरिओम, झालं का तुझं? आणि ते चुकता आन्सर. काय आलं आन्सर तुझं? मॅम बार ते भाग देना बाकी होता. काय आले? म्हणजे जे TN आहे ना ते आपले 27 आहे, ते भाग देना बाकी आहे. टीचर आन्सर सांगू का काय आले? नाही नाही, थांब संस्कृती, सगळ्यांना चान्स भेटायला पाहिजे. त्याला करू दे ट्राय. कोणत्या पॉइंट मध्ये उत्तर येत आहे TN? ते TN आहे त्याच्या पॉइंट मध्ये उत्तर येत आहे माझं. टीचर नाही, पॉइंट मध्ये कोणाचंच उत्तर येत नाही. नाही बेटा, पॉइंट मध्ये नाही, फुल टोटल आन्सर येतं. चल आपण सोबत करूया. ठीक आहे. आता आपल्याकडे ए आहे, डी आहे, एन आहे. तर आपण T15 चा फॉर्म्युला लिहूया. दॅट इज A + 15 - 1D. करेक्ट. ए किती आहे? 20 + 15 - 1 किती येणार? 14 इंटू. मी सांगतो तुम्ही लिहा. हे लिहिलंय बघ मी. 20 + 28. तर इक्वल टू 48. मग हे डेसिमल कसं आलं तुझं? ते चुकल थोडं. आता TN चं लिहा. TL चं नाही, सम फाइंड आउट करायचं.
आपल्याला लास्ट टर्म नाही फाइंड आउट करायचं, सम फाइंड आउट करायचं आहे. मग आधी मी फॉर्म्युला लिहिणार. ए प्लस ब्रॅकेट मध्ये n मायनस 1d 20 2a प्लस n 2 म्हणजे 7 मायनस 1 इंटू 2 तर 27/2 तसे ब्रॅकेट मध्ये 40 प्लस 26 इंटू 2 तर 27/2 तसे 40 प्लस तसे 8 टू 16 6 खाले व हातच्याले 16 कसा 8 नाही, हा 6 आहे. 6 इंटू 2 इज 12. 2 1 4 5 52. तर यस 20.2 इक्वल टू 40 92. आता हे 2 ने होत आहे 46. 2 मिनिटं. बारा 42 आलं. मग डेसिमल नाही आला ना रे बाबा. कळलं का कुठे चुकलंय तुझं? स्टार्टिंगच चुकल ती. नोट डाऊन कर. बाकीचे सगळ्यांना समजलं का? प्रतिष्ठा, कृतिका, संस्कृती, तुमचं पण सेम आन्सर आलाय का? मॅम ते वर्ष दाखवा ना. येस मॅम, तेच आन्सर आले. कॉपी डाऊन करा. हरिओम कॉपी करून घे. मग विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ज्यांचं झालंय ते नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करा. बरं करा ना मॅडम. झालंय वरचं पाठ झाला. हे खालचं झालं ते वरचं बाकी आहे. टीएन आलं. झालं मॅम. झालं. बाकीच्यांचं झालं. झालं का? येस टीचर झालं. Okay, let's move to the next question. Question. Kargil's temperature was recorded in the week from Monday to Saturday. All readings were in AP. Okay? The sum of the temperature of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of the temperature of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was minus 30 Celsius, then find the temperature of the other 5 days. तर हा क्वेश्चन जो आहे त्याच्या काय सांगताय की आपल्याला कारगिलला टेम्परेचर त्याने नोट डाऊन केलं. तर नोट डाऊन त्याने तुम्हाला हा क्वेश्चन कसा रिलेटेड आहे तुम्हाला आठवता का? मी हा क्वेश्चन दिलेला तुम्हाला जेव्हा टर्म्स फाइंड आउट करायचे होते आपल्याला किंवा टर्म्स वाली जी एक्सरसाइज होती त्यानंतर मी एक्स्ट्रा क्वेश्चन दिले होते बघा. sum of these two terms is this much more or this much less than the sum of these two terms. तशा कॅटेगरीतला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. So how to solve this? We'll see that. Question number 5. तर पहिले आपण हे मंडे ट्यूजडे वेडनेसडे दिले तर आपण तसं नाही लिहू शकत. तर आपण ते नंबर फॉर्म मध्ये लिहू. ठीक आहे. जसं एपी आपण एपी फॉर्म करतो ना तर तसं एपी फॉर्म मध्ये आपण करूया, लिहूया. ठीक आहे. तर जसं एपीचा पहिला टर्म म्हणजे काय असतो? ए असतो. करेक्ट. सर मी काय करणार? मंडे, मग ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. सो मंडे हा माझा फर्स्ट टर्म आहे तर म्हणून हा काय राहणार? ए राहणार.
ठीक आहे, त्याच्या आधी थांब मी असं लिहिते. T1 राहणार इज इक्वल्स टू A. हे काय राहणार, T2 राहणार विच इज नथिंग बट A प्लस 2 मायनस 1 D इज इक्वल्स टू D. वेनसडे काय राहणार, T3 इज इक्वल्स टू A प्लस 3 मायनस 1 D. समजतंय का मी काय लिहिते? T4 will be equals to Yes, A ma'am. plus 4 minus 1 D. Friday काय राहणार, T5 is equals to A plus 5 minus 1 D. Here राहणार T6 is equals to A plus 6 minus 1 D. This is nothing but equals to A plus D. Correct? Here राहणार A plus 2D. Here राहणार A plus 3D. This will be A plus 4D and this will be A plus 5D. हे मी असं लिहून घेतलं. ठीक आहे, हे माझी AP फॉर्म झाली. ठीक आहे, आता त्यांनी कंडिशन काय दिलेलं आहे, सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. तर मंडे काय आहे माझा, T1 ॲज गिवन लिहिणार मी, ॲज गिवन काय लिहिलंय, मंडे प्लस सॅटरडे. सॅटरडे काय, T6 इज इक्वल्स टू 5 मोर, म्हणजे 5 जास्त आहे कोणाच्या समला, ट्यूजडे आणि सॅटरडे. ट्यूजडे काय आहे T2 प्लस सॅटरडे किती आहे T6. ही कंडिशन आहे माझी दिलेली, ही समजली तुम्हाला. सम ऑफ दीज टू इज इक्वल्स टू 5 प्लस सम ऑफ दीज टू. हे कळली तुम्हाला कंडिशन सगळ्यांना? येस. Yes, आता ma'am. आता याच्यात व्हॅल्यूज टाकणार आपण. T1 हे वाला लिहिणार आपण. T1 काय आहे माझं, A प्लस D प्लस T6 काय आहे माझा, A प्लस 5D इज इक्वल्स टू 5 प्लस T2 काय आहे माझं, A प्लस D प्लस T6 काय आहे माझं, A प्लस 5D. सो दिस इज नथिंग बट ट्वाइस A प्लस 6D is equals to 5 plus twice A plus 6D. थांबा एक मिनिट, काहीतरी चुकतंय का माझं, नाही 5 नाही, इथे D नाही आहे ना, A आहे. T1 Aच आहे ना फक्त. कळलं? सगळ्यांना कळलं? हो टीचर. तर आता इच्छात काय भेटणार आपल्याला, हे 2D आणि हे 2D कॅन्सल झालं. करेक्ट. मग उरलं काय, आपल्याकडे उरलं 5D इज इक्वल्स टू 5 प्लस 6D उरलं. येस एव्हरीवन. एक मिनिट आहे बेटा, एक मिनिट. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. टीचर म्यूट झालाय. हॅलो. येस, तर हे समजलं का तुम्हाला, 5D प्लस 5D इज इक्वल्स टू 5 प्लस 6D कसं आलंय. येस, तर मी काय करणार आता, 5D D वाले टर्म सगळे एका साईडला आणणार आणि कॉन्स्टंट दुसऱ्या साईडला आणणार. तर काय होणार, हे 6D मायनस 5D इज इक्वल्स टू 5 मायनस 5 होणार. ही स्टेप कळली का सगळ्यांना? Yes, ma'am. सर हे काय येणार, D इज इक्वल्स टू मायनस 5. तर D ची व्हॅल्यू मला कळली, दॅट इज मायनस 5. हो की नाही? मग आता D भेटलं मला, तर मी बाकीचे टर्म्स फाइंड आउट करू शकते हे सगळे. हो टीचर, करू शकता. तर पण A तर नाहीये. आता सांग मला, A कसं फाइंड आउट करणार. D भेटलं पण A कसं फाइंड आउट करणार. कोण सांगू शकतं की मी A कसं फाइंड आउट करणार. D आलं पण माझ्याकडे अशी इक्वेशन नाहीये कुठली.
कोण सांगू शकतं? एनीवन? संस्कृती ए कसं फाइंड आउट करणार मी? कंडिशन बनवून कुठली? a plus d is equal to minus 30 degree Celsius. ए प्लस डी आहे का ते? Yes, a plus d is equal to minus 30. a plus a नाही, plus तू इक्वल्स टू 30 का केली पण मला सांग. -30 का केलं? येस संस्कृती, तू पार्शली करेक्ट आहे. तू -30 ला इक्वेट का केलं? वेन्सडेचं जे टेम्परेचर आहे ते -30 डिग्री आहे म्हणून. करेक्ट. पण तुझं हे चुकलं. वेनसडे आहे आपला a प्लस 2d. a प्लस 2d आहे वेनसडे आपला. इज इक्वल्स टू -30 हे दिलेलं आहे. a प्लस डी नाही आहे. कळलं का? सो a प्लस 2 इंटू -50 सॉरी 5 इज इक्वल्स टू -30. That will give me a minus 10 is equals to -30. So a will be equals to -30 plus 10. A will be equals to -20. So a ची व्हॅल्यू माझी -20 आली, d ची व्हॅल्यू माझी -5 आली. समजला का सगळ्यांना? संस्कृती कळलं का तुझं कुठे चुकलं? हो टीचर. बाकीचे कोणाला आतापर्यंत डाऊट आहे का या क्वेश्चन मध्ये? नाही टीचर. मग हे इतकं नोट डाऊन करा आणि मग ह्याच्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल सगळ्यांची टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. तर मंडे तर आपला ए आहे म्हणून मंडे विल बी -20. मग ट्यूजडे काय होणार अकॉर्डिंगली बघा. ट्यूजडे आहे आपला a प्लस डी. तो -20 प्लस -5 असं सो ऑन तुम्ही सगळं टेम्परेचर फाइंड आउट करसाल. तर आधी हे नोट डाऊन करून घ्या इतकं. मग त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल टेम्परेचर फाइंड आउट करा. नोट डाऊन करा. नोट डाऊन करा आणि कुठलाही स्टेप नाही समजलं हे कळवा. हे विचारा. सगळ्यांना समजलंय? प्रतिष्ठा, कृतिका, हरिओम, कृतिका, संस्कृती समजलं? येस मॅम समजलं. गुड. हो टीचर समजलं. लिहून झालं की सांगा मग मी वरती पेज सरकवते. करणार डायरेक्ट? करू का विचारत पण नाही संस्कृती. मग टीचर आता पूर्ण प्रॅक्टिस सेट संपलाय. मी एकटीच राहिली सॉल्व करायची. कशाला? सगळ्यांनी तर करून झालंय. पहिला क्वेश्चन सांगितला होता तू. नाही मॅम. हो. झालं का सगळ्यांचं? येस मॅम झालं. सगळे टेम्परेचर भेटले का सगळ्यांना?
झालं टीचर. हरिओम झालं, प्रतिष्ठा झालं, टीचर झालं माझं पण. गुड. प्रतिष्ठा झालं, येस टीचर झालं. हरिओम झालं. अरे बापरे, प्रतिष्ठा सोबत अजून एक ज्युनियर बसलाय का कोणीतरी? हरिओम झालं का? Okay, next question, that is the last question of this exercise. On the World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. म्हणजे असं triangular shape मध्ये tree plantation झालं आहे. The tree were planted such that in the first row there is one tree, second row there are two trees, in third row 3 trees, and so on. Find the total number of trees in 25 rows. म्हणजे आपल्याला एपी त्यांनी ऑलरेडी फॉर्म करून दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये असं ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये ट्री प्लांटेशन झालेले आहे. तर हा फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. तर इथे एक ट्री आहे, इथे 2 ट्री आहे, इथे 3 ट्री आहे, असं क्वेश्चन आहे. तर माझं एपी फॉर्म काय आहे? एपी विल बी 1 2 3 अँड सो ऑन. करेक्ट. मग नेक्स्ट आपल्याला एन दिलेला आहे का? 25 आहे एन आपला. दिलेला एपी वरून ए मला माहिती की 1 आहे आणि डी पण 1 आहे माझा. अँड नाव व्हॉट यू नीड टू फाइंड टोटल नंबर ऑफ ट्रीज आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजे एस 25 फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. कळलं सगळ्यांना? क्वेश्चन समजला? येस टीचर. येस. सांगा संस्कृती मॅडम. ESN चा फॉर्म्युला yes 25 is equal to 25 divided by 2 in bracket 2 into 1 plus 25 minus 1 into 1. Yes 25 is equal to 25 upon 2 in bracket 2 plus 24. 25 upon 2 into 26. 2 ने 26 ला आणि 25 into 13 is equal to yes 25 is equal to 325. The total number of trees in the 25 row is 325. व्हेरी गुड. समजला का सगळ्यांना? खूप सोपा क्वेश्चन होता हा, डायरेक्ट क्वेश्चन होता. समजलं का सगळ्यांना? येस मॅम समजले. गुड. नोट डाऊन करून घ्या. थँक्यू संस्कृती. वेलकम टीचर. सगळ्यांचा एपी झालाय का शाळेत? हो टीचर. आता कुठला हो चालू मॅम आहे? झालंय सर. आणि नेक्स्ट चॅप्टर पण स्टार्ट झालाय का शाळेत? आमचं पूर्ण हो टीचर. सिलेबस मधून फक्त 2च लेसन राहिलेत. हो का? कुठले? फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स. अच्छा. बाकी प्रोबॅबिलिटी झालं? हो टीचर. बापरे, व्हेरी गुड. आता तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणजे हे आहे की तुम्हाला हे जी प्रॉब्लेम सेट 1 आहे, प्रॉब्लेम सेट 3 आहे, तो त्याचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचे आणि बाकीचे क्वेश्चन्स पण ट्राय करायचे सॉल्व्ह करायला. ठीक आहे? येस मॅम. आपण काही याच्यातले काही क्वेश्चन्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूया. ओके? झालं का सगळ्यांचं सॉल्व्ह? हो टीचर झालं. ओके देन विल स्टॉप हियर. आपण थांबवूया इथे. ठीक आहे? ओके टीचर. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. थँक्यू मॅम. गुड नाईट बेटा. गुड नाईट. बाय टीचर. बाय बेटा.